केज तालगा में अवधा कंपनी के मनमाने प्रबंधन से तंग आकर भोसले परिवार ने केज तहसील के सामने विरोध प्रदर्शन किया। 2 दिन भूख से हड़ताल चल रही थी। भोसले परिवार की मांग थी कि जब तक हमारी मांगें पूरी नहीं होती हम यहां से नहीं हटेंगे। लेकिन आज सुबह भाई भोसले की हालात नाजुक बिगड़ गई और केज के उपजिला अस्पताल में भर्ती कराते समय उनकी मौत हो गई। इस मौत के लिए अवधा कंपनी जिम्मेदार है, क्योंकि इस प्रशासन की मनमानी और पुलिस प्रशासन द्वारा हर बार तकलीफ के लोगों और अन्य गुंडों द्वारा हमारे साथ लगातार किए जा रहे अन्याय के कारण सुबह भाई भोसले ने केज तहसील कार्यालय के सामने भूख हड़ताल करते हुए अपनी जान दे दी। इससे पता चलता है कि प्रशासन और अवधा कंपनी की मिलीभगत है। अब देखना यह है कि कितनी जाने के बाद प्रशासन के अधिकारी कोई ठोस फैसला लेते हैं या नहीं। संवाददाता वसंत सोनबड़े की रिपोर्ट। आज आपल्या आजीचा मृत्यू झालेला आहे। आपण मागील 2 दिवसापासून केज तहसील कार्यालयासमोर बसलेला आहात, तर नेमका आजीचा मृत्यू कशामुळे झालाय, काय सांगाल त्याबद्दल? उपोषणाला बसल्यामुळे अवधा कंपनीच्या आमच्या कार चाललेली तिथून राहणार मोल चाललेले त्यांनी सरळ घेऊन जा म्हणून आजीने आमच्या टेन्शन घेतलं। दाशक खाऊन आजीचा अंतिम झाला। दवाखान्यात गेलं, दवाखान्यात सांगितलं की आजी गेल्या म्हणून। आजी इथं उपोषणाला बसलेले होत्या का? हो, इथं बसलेल्या होत्या, पाठीमागं बसलेल्या होत्या, इथं झोपलेल्या। हां, सगळे घरदार इथंच आहे। प्रशासनातील अधिकारी काय तुमच्याकडे आले होते का? ही आजीची अशी घटना झालेली, तुम्ही त्यांना काय माहिती दिलेली आहे का? मी आलेलं नाही, काही नाही, काही माहिती दिलेली नाही, काय कुणाला द्यायची माहिती आमच्याकडे नाहीये, आमच्याकडे नाहीये। आजीने कशाची भीती घेतली होती नेमकी? दाराचे दहशत घेतली, घरापासूनच चाललेली तार, त्याच्यामुळे ते म्हणते की सरळ जाऊ द्या, तार किती आडवे तिरवे घालायला तिकडे राहणार, त्याच्यामुळे आजीनं दहशत घेतलेली। काय त्या अवधा कंपनीच्या माणसाची तुमची काय भांडण काय झालेली होती काय? भांडणं म्हणजे काय, नुसतं केस करते तर हे करते, धमक्या देते तर, गाड्या येते, माणसं अलग येते तर आम्ही असेच नेणार, असेच पोलीस स्टेशनला केस करते। त्या टायमिंगमध्ये आम्ही हजर नसताना आमच्यावर गुन्हे दाखल केलेले त्यांनी। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की तुम्ही बाहेर असताना तुमच्या कुटुंबासोबत अवधा कंपनीचे अधिकारी कर्मचारी हे दमदाटी करून तुम्हाला धमक्या देतात, असा तुमचा आरोप आहे का? हां, बाया माणसाने दमदाटी करून तसंही करून आम्ही अशी सरळ जाणार असं म्हणून हे करतात। गाडी माणसावर पहिला सर्वे तिथून न्या म्हणायचं। हां, त्यांनी पहिला जी सर्वे केलेला आहे तिथून न्या म्हणायचं। नाही, त्यांना बोलायचं, पहिला सर्वे झालेला जसा आहे तसं त्यांनी जावं, आमचं दुसरं काहीच नाही। आता 1 तास झाला आमची म्हातारी इथं येऊन पण कोणत्याही लोकांनी आणखी आम्हाला भेट दिलेली नाही। त्यांचीच माय बहीण असली तर असे बसले असते का? कसलीच भेट दिलेली नाही, तर काही तक्रार आमची घेतलेली नाही। आमचं माणूस मरून देखील त्यांना काही कदर नाही। या अवधा कंपनीने आमच्या माणसं मारायला सुरुवात केलेली आहे। याच्यावर दखल कुणी घ्यायची? शासन घेत नाही, पोलीस स्टेशन घेत नाही, तहसील घेत नाही, आणि अवधा कंपनीवाले सुद्धा येत नाहीत। धमक्या देतात आणि जाऊन बसतात, आम्ही पोलीस लावतात, आमच्या माणसं मध्ये घेतात, मध्ये नेऊन बसवतात। परत आम्ही कसं तरी विनंती करून ती माणसं बाहेर काढतो। आजीचा प्रश्न कशामुळे तुम्ही आणून ठेवले? आता आजीचं प्रेत आता असं तर ही करी नाही गेले तर काय करणार? आमच्या सगळेच माणसं इथं आहेत, कुणी आमच्याकडे दखल घेणार, इथं हजर कुणी होईना, काय करावं येऊन तरी? आज मसदोगची घटना घडलेली देशमुख साहेबांची, तशी ही घटना घडलीच नाही बी, तरी तुम्ही दखल द्यायला कुणी तयार नाही या ठिकाणी। कुणाकडे न्याय मागायचा आम्ही? पण आजीवर अंत्यसंस्कार कधी करणार आहेत? नेमकं कशामुळे झालेलं नाही, काय सांगाल? या ठिकाणी या वयोवृद्धाची या कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये 2 दिवसापासून कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। आज सकाळी त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना या ठिकाणावरून हॉस्पिटलला गेल्यानंतर उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। हे सगळं झालेलं असताना तहसीलदार साहेब या ठिकाणी त्यांच्या प्रशासकीय कामासाठी बीडला गेलेले आहेत। या ठिकाणी नायब तहसीलदार साहेबांच्या गाडीला आम्ही सगळे बसल्याच्या नंतर संबंधित अधिकारी कंपनीचे त्या ठिकाणी संबंधित API साहेब ही सगळी मंडळी बसल्यानंतर सुद्धा त्यांचा अधिकारी सांगतोय की आमच्याकडे व्हिडिओ आम्ही लिगल आणखी नाही, त्यांना माणूस मेला तरी केलेल्या कृत्याबद्दल गिल्टी फील होत नाही, तर त्याचा पस्तावा नाही आहे। ते आजही दाबदडप आतमध्ये आम्हाला करत होते।
आम्ही संविधानिक पद्धतीने त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला राहिलेल्या लोकांना मारलं काय, ठेवलं काय, या ठिकाणावरून जोपर्यंत संबंधित लोकांवर 302चा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून या आजीचं प्रेत आम्ही हलवणार नाही आहोत। वाघेसाहेब, हे प्रकरण नेमकं काय आहे? या ठिकाणी संबंधित जे प्रस्थापित लोक आहेत, जे या ठिकाणचे माजी नगराध्यक्ष असतील किंवा आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये, पण त्यांच्या शेतातनं सर्वेची लाईट डायव्हर्जन करून सर्वसामान्य लोकांच्या शेतातनं हे सर्वे करतायत। सर्वे केल्याच्या नंतर संबंधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विचारून त्याचा मोबदला त्याला मान्य आहे का नाही हा न विचारता दबाव तंत्राचा वापर करून नामदेव ढसाळ जसं म्हणले होते की ही व्यवस्था सत्तेची रखेल झाली, त्या पद्धतीनं व्यवस्थेला ते सोबत घेत आहेत। त्या ठिकाणी व्यवस्थेला सोबत घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यावर दाबदडप करून या कुटुंबावर पाठीमागे 107चा गुन्हा 1 महिन्याखाली दाखल केला पोलीस स्टेशनला। हे पीडित कुटुंब या ठिकाणी उपोषण संविधानिक पद्धतीनं आमरण उपोषण करून न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे, तरी देखील त्यांच्या न्याय मागण्याच्या पद्धतीला केराची टोपली दाखवून तुम्ही किती लोक मेलात तरी आम्हाला काही फरक पडत नाही, गेंड्याची कातडी असणारे ह्या अवलादी आहेत, यांच्यावर जोपर्यंत या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही आम्ही एकही व्यक्तीतून हलणार नाहीत। भले पोलीस प्रशासनानं आमच्यावर लाठीचार्ज करू द्या, आम्हाला मध्ये टाकू द्या, नाही तर ह्या म्हातारी जशी मेली तसं आम्ही मेलो, आम्ही इथनं हटणार नाहीत। यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहोत। सर्व आंबेडकरवादी चळवळीतली सगळी माणसं या ठिकाणी आता येत आहेत आणि आम्ही सगळेजण या कुटुंबाला न्याय देण्यासाठी, हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शिवाजी महाराजांची आज्ञा होत्या सैनिकाला की रयतेच्या निर्माणासाठी शेतकऱ्याच्या मर्जीशिवाय लाकूड सुद्धा कापायचं नाही, हे आदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। शेतकऱ्याची मर्जी केराच्या टोपलीत टाकून स्वतःच्या पोळ्या भाजणाऱ्या अवलादींवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणावर हलणार नाही आहोत। हे बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या अधीन राहणारा महाराष्ट्र आहे। संविधानिक पद्धतीने आम्ही आमची मागणी मागतोय। या ठिकाणी तालुका दंडकाधिकारी साहेब येतील, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। ते ज्या वेळेस या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देतील त्यावेळेस आम्ही हलणार आहेत, अन्यथा आम्ही इथून हलणार नाही, आमची भूमिका आहे आणि स्पष्ट आहे। केज मतदारसंघाचे आमदार किंवा आपले बीड जिल्ह्याचे खासदार त्यांना वेळ नाहीये ना, माणसं मरायला लागलेत, मतं मागायची, मताचं राजकारण करायचं, त्यावेळेस शिवाजी महाराजांचा जय हो म्हणायचं, बाबासाहेबांचा जय हो म्हणायचं, पण त्यांनी लादून दिलेल्या किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गाने कोणी चालायला तयार नाही। आज 12 वाजता डेट झाली असं पत्रकार साहेब तुम्हीच मला सांगितलं, आम्ही या ठिकाणी पोहोचलो, त्यांनी यायला पाहिजे। ते या मतदारसंघाचे पालक आहेत, कुठे आहेत ते, यायला त्यांचं काम आहे। माणसं जरी मिली आम्हालाही फरक पडत नाही, 5 वर्षानं पुन्हा बघू, पैशाच्या जोरावर निवडून येऊ किंवा काम केले ते गोंगाना घालून निवडून येऊ, आमचं त्यांच्याबद्दल हे मत नाही। येतील, ज्याला गरज आहे, ज्यानं माणुसकी जपली, सत्तेत असो नसो, आमची बांधिलकी। आता मला पी आय साहेब बोलले तुमचा काय इंटरेस्ट, आमचा काय इंटरेस्ट, अरे माझा मराठवाडा आहे, मराठवाड्याचा मी तर मराठवाडा अध्यक्ष आहे, माझ्या शेजारी राहणारी माणसं आहेत, मी कासारीच आहे, आमची माणसं वेली तरी आमचा इंटरेस्ट नसेल तर एवढं गेंड्याची कातडी आमच्या चळवळीतल्या माणसाच्या डोळ्यावर ओढलेली नाही। आम्ही या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत भोसले कुटुंबासोबत आहोत आणि आम्ही कायम राहणार। इथून या मगरूर लोकांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय एकही माणूस, आमचा पदाधिकारी किंवा आम्ही इथं जमलेले सगळ्या पक्षाचे किंवा सर्वसामान्य माणसं इथून कुणी हलणार नाही। यांनी लाठीचार्ज करू द्या, दबाव तंत्र वापरू द्या, वाटेल ते करू द्या, पण आम्ही इथनं हलणार नाहीत, हा आमची भूमिका आहे। आज सकाळपासून पाऊस सुरू आहे, तरी हे उपोषण आपलं आंदोलन चालू आहे, सुरू आहे। यानंतरचा आपला पुढचं काय असेल, दिशा काय असेल? पाऊस चालू आहे, पावसातही कुटुंब शेतात काम करायचं सोडून इथं आमरण उपोषण करताय। तुम्ही हा प्रश्न व्यवस्थेला विचारा ना, तुम्ही तहसीलदार साहेबाला विचारा, कलेक्टर साहेबाला विचारा। 2 दिवस झालं आमरण उपोषण करणाऱ्या कुटुंबाची तुम्ही भेट घेतली का? तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यात का? त्यांचा कोणी कर्मचारी आलाय का? नेमकं चाललंय काय? वाटेल त्या पद्धतीने कारभार तुमचा कशाचा हे तुम्ही त्यांना विचारा। आम्ही तर हलणार नाही, ती भूमिका आहे। पाऊस पडला काय आणि मुसळधार पडला काय, इथून हलणार नाही। आता काय आम्ही येऊन आजीला अमृत पाजून जिवंत तर करू शकणार नाही, ती म्हातारी लढता लढता मेली आहे। ही मराठवाडा साधू संतांची भूमी आहे, संत ज्ञानेश्वराचं जन्म ठिकाण आहे। आम्ही न्याय मिळाल्याशिवाय हलणार नाही, ही आमची भूमिका आहे। आणि हे कुटुंब वारकरी संप्रदायातलं सुद्धा कुटुंब आहे, आम्ही इथून कुणीही हलणार नाहीत, ही आमची भूमिका आहे। त्यांच्यावर तुम्ही पत्रकार बांधवांनी आम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीनं तुमच्या माध्यमातून, या मीडियाच्या माध्यमातून न्याय द्यावा, त्यांच्यावर गुन्हा दाखल
होण्यासाठी आपणही सहकार्य करावे एवढी मागणी करतो. जय भीम.